नाहीये. आणि मला वाटतं की हे स्वतःला वेळ देणं फार महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठीच मी जेव्हा सुधीर मोघे ज्यांनी गाणी लिहिली पिक्चरची त्यांना मी काही गोष्टी एक्सप्लेन केल्या तर त्यांनी अतिशय म्हणजे उत्तम गाणं लिहिलंय. म्हणजे ते जवळजवळ माझं डिरेक्टोरियल असल्यासारखं आहे. म्हणजे उदाहरणार्थ, माणसारे घेई क्षणाचा विराम, शोध घे विश्राम कोठे आहे, मृगजळा पाठी ओढ ज्याची त्याची, ओल अंतरीची कोठे आहे, श्वासही घ्यायची उसंत ना कोणा, आहे ते पसंत नाही म्हणा, जेवढे जे दिसे तेवढेच खरे, आतली ओळख कोठे आहे. तर मला वाटतं ही आतली ओळख आपण सगळेच विसरून चाललोय. मला विश्वास आहे की मी हा जो पिक्चर बनवलाय की तो पिक्चर बघितल्यानंतर तो पिक्चर जेव्हा टॉकीज मधून प्रेक्षक बाहेर येईल तेव्हा त्याला आपल्या आई वडिलांशी बोलण्याची इच्छा होईल, ज्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करतोय. आणि माझ्यासाठी एक चांगली मोठी पावती होती जेव्हा रफकट तयार झाला पिक्चरचा आणि जेव्हा आमचे सिनेमॅटोग्राफर देबू देवधर यांनी जेव्हा तो रफकट बघितला तेव्हा ते म्हणाले की पुंडलिक खरोखरच आत्ता पिक्चर बघितल्यावर आता असं मला वाटतं की माझ्या आईला भेटून यावं. तर मला वाटतं ही माझ्यासाठी फार मोठी पावती आहे. म्हणजे लोक जेव्हा पिक्चर बघतील तेव्हा त्यांना नक्कीच वाटेल की आपण आपल्या नात्यांकडेही लक्ष दिलं पाहिजे, आपण आपल्या आईवडिलांकडे लक्ष दिलं पाहिजे, आपण आपल्या जे कुठलं नातं असेल, मग ते मित्रमैत्रिणीचं असेल किंवा मित्रांचं असेल किंवा पॅरेंट्स आणि मुलांचं असेल, तर तेही तेवढंच महत्वाचं आहे जेवढं की आपलं करिअर महत्वाचं आहे. लांब कशाला जायचं. मी स्वतः एका खेडेगावातून आलोय. म्हणजे माझी आई अजून आई भाऊ आणि वहिनी तिकडेच असतात. मी करिअरसाठी मुंबईत आलोय. पण शाळेत असताना किंवा कॉलेजमध्ये असताना मी 15 दिवसांनी तरी गावाला जायचो. पण आता हे करिअर करताना आता जवळजवळ मी 2 महिन्यांनी किंवा 2.5 महिन्यांनी गावाला जातो. तर ही माझीच तफावत आहे. म्हणूनच मी कॅचलाईनच ठेवलंय पिक्चरचं की या धावपळीच्या युगात नाती, प्रेम, माया यांची जाणीव करून देणारा हा चित्रपट आहे. मला विश्वास आहे हा पिक्चर सगळ्या प्रेक्षकांना आवडेल. आणि जेव्हा एक प्रेक्षक जेव्हा हा पिक्चर बघेल तर तो 10 लोकांना सांगेल की हा पिक्चर बघ. पूर्ण माउथ पब्लिसिटीवर चालणारा पिक्चर आहे. कारण आई वडील आणि मुलाचं नातं या नात्यावर बनलेला हा पिक्चर आहे. तर बेसिकली हे नातं फार युनिव्हर्सल आहे. म्हणजे तुम्ही लंडनमध्ये जा, अमेरिकेमध्ये जा किंवा भारतात कुठेही आई वडिलांचं आणि मुलांचं नातं हे सेमच असतं.